नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, ज्यामुळे आता प्रथमच रात्रीच्या विमान सेवा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADCच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विविध नियामक संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साधले गेले आहे, ज्यामुळे शिर्डी या पवित्र शहरासाठी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण घटनेचे औचित्य साधून इंडिगो एअरलाइन्सने 2 अतिरिक्त विमानांचा समावेश केला आहे, ज्यात एक सकाळची आणि एक रात्रीची सेवा आहे. विशेष म्हणजे इंडिगोने हैदराबाद शिर्डी हैदराबाद मार्गावर 78 प्रवाशांच्या क्षमतेची नियमित विमानसेवा सुरू केली आहे, जी गुढीपाडव्याच्या शुभदिनी नागरिकांना भेट म्हणून सुरू करण्यात आली आहे. या नवीन समावेशामुळे शिर्डी विमानतळावर आता दररोज एकूण 11 विमानांची 22 हालचाली वाहतूक होईल, ज्यामुळे दररोज अंदाजे 3000 प्रवाशांची सोय होईल, जी विमान वाहतूक उद्योगातील वाढ आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विकास आहे. अनेक विमान कंपन्यांनी अधिक विमाने सुरू करण्यात रस दाखवला आहे, ज्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आणि पहाटे 4 वाजता सुरू होणाऱ्या काकड आरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी अखंडित प्रवास अधिक सुलभ होईल. मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे. त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती, ती आज मागणी पूर्ण झाली. गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे केला आणि म्हणून CISFची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं. आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री 9:30च्या सुमारास इथं लँड झालेलं आहे. माझ्या वाटते ही रेग्युलर फ्लाईट राहील. दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट 11:30 वाजेची आहे, ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅगमुळे थांबली, तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 10 विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल, याचा मला विशेष आनंद वाटतो. आज इंडिगोचं ATR विमान आहे, जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालंय. येताना जवळपास 60 पॅसेंजर झाले, जाताना 76 पॅसेंजर जाणार आहेत. आणि हेच माझं जी मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक, कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवाले असू शकतात, कारण की अर्थकारणात दृष्टिकोनावर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेड पासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात. आणि म्हणून हा जो समतोल आहे, हे जे काही कोऑर्डिनेशन आहे, हे संस्थान आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या VIP दर्शनचं मी सुचवलेला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील. विमानतळ महाराष्ट्र शासनाकडे आहे, मात्र विमानतळाला इंटरनॅशनल नाव दिलं. नाईट लँडिंगचं स्वप्न पूर्ण झालं, आता आंतरराष्ट्रीय विमान, आंतरराष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल, कारण की 560 कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतात सुरू झालेला आहे. मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत. असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर त्याची मीटिंग सुरू केलेली आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला, या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचं एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे, तो कुंभच्या अगोदर 2027च्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.